परवाच दाम्पत्य दिन साजरा झाला आणि हो, काल आपण गीतांजली सुद्दलवार यांनी सादर केलेली एक कविता ऐकली दाम्पत्याबद्दलची. ही आणखी एक कविता आज माझ्या आवाजात. प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते. प्रत्येकाच्या नशिबात एक बायको असते. आपणास कळतही नसते डोक्यावरती केव्हा बसते. बायको इतरांशी बोलताना गोड मृदू स्वरात बोलते. बायको इतरांशी बोलताना गोड मृदू स्वरात बोलते. अजून ब्रह्मदेवालाही कळले नाही नवऱ्याच्या बिचाऱ्याचे काय चुकते. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली. बायकोला त्याचं कोण कौतुक. ज्ञानेश्वरानं भिंत चालवली, बायको त्याचं कौतुक करते. चला, नवरा अख्खं घर चालवतो तेव्हा मात्र बायको गप्प असते. वस्तू कुठं ठेवली हे बायकोच विसरते. वस्तू कुठे ठेवली हे बायकोच विसरते, पण दिवसभर नवऱ्यावर उगीचच डाफरते. लग्नात 5 वारी बायकोला खूप होत होती मोठी. लग्नात 5 वारी बायकोला खूप होत होती मोठी. आता 9 वारी गोल नेसतानाही बायकोला होतीये खूपच छोटी. वयाच्या 60 नंतर एक मात्र बरं असतं. वयाच्या 60 नंतर एक मात्र बरं असतं. बायको ओरडली तरी नवऱ्याला ऐकूच येत नसतं. काट्याकुट्याच्या रस्त्यातून नवरा किती मस्तीत चालतो. काट्याकुट्याच्या रस्त्यातून नवरा किती मस्तीत चालतो याला कारण खरं म्हणजे बायकोचा मस्त धुंद सहवास असतो. बायको गावाला गेली की देवा शपथ करमत नसतं. बायको गावाला गेली की देवा शपथ करमत नसतं. क्षणाक्षणाला रुसणार घरात कुणीच नसतं. अव्यवस्थित संसाराला व्यवस्थित वळण लागते. अव्यवस्थित संसाराला व्यवस्थित वळण लागते. त्यासाठी अधूनमधून बायकोचं ऐकावंच लागतं. बायकोशी भांडताना मन कलुषित नसावं. बायकोशी भांडताना मन कलुषित नसावं. दोघांचं भांडण खेळातलंच असावं. खेळातलंच असावं. नाती अहो असतात पुष्कळ. नाती असतात अहो पुष्कळ, पण कुणी कुणाचं नसतं. खरं फक्त एकच, नवरा आणि बायकोचं नातं असतं. खरं आहे ना? पटतंय? धन्यवाद.